मित्रांनो, पीक विम्या संदर्भात माहिती घेत असताना काल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 1028 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, GR वगैरे निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, अद्यापही या GR अंतर्गत कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली नाही. तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे इन्स्टाला मेसेज आले. तर मित्रांनो, त्या कारणास्तव आमच्या जिल्ह्यात वाटप होईल का, आम्हाला पीक विमा मिळेल का, बरेच शेतकऱ्यांचे कमेंट आहेत, प्रश्न आहेत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेल, स्वागत आहे कृषीमन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कमेंट केल्या, इंस्टाग्रामला मेसेज केले की बाबा आम्हाला मिळेल का, किंवा आम्हाला पीक विमा मिळेल का, किंवा आमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळेल का. तर मित्रांनो, ज्या जिल्ह्यात अजूनही शेतकऱ्यांना, आता बऱ्याच शेतकरी, आता लातूर असो कोणताही जिल्हा असो, बरेच शेतकरी असे ज्यांना अद्यापही लोकलाईजचा सुद्धा पीक विमा मिळालेला नाही, किंवा बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना फक्त कापूस पिकाचा किंवा फक्त सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळालेला आहे. का रक्कम दाखवून सुद्धा त्या पिकाचा त्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. किंवा सोलापूर जिल्ह्यातील बरेच शेतकरी आहेत, उडीद पिकाचा पीक विमा रक्कम दाखवत असून सुद्धा पीक विमा मिळत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातून अद्यापही सोयाबीन पिकाचा पीक विमा रक्कम दाखवून सुद्धा मिळालेला नव्हता. तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. जर तुमची रक्कम दाखवत असतील तर तुम्हाला लोकलाईजचा जर पीक विमा मिळालेला नसेल अद्यापही, तुम्हाला इतर घटका जे 25% आग्रीमध्ये जे शेतकरी बसलेले होते किंवा 25% आग्रीमध्ये जे जिल्हे होते त्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवून सुद्धा पीक विमा मिळालेला नव्हता. अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता काळजी करण्यासारखं काही नाही. या जे रक्कम मंजूर झालेली आहे त्या अंतर्गत त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, आता बरेच शेतकरी असे आहेत ज्यांचे स्टेटस अद्यापही अवेटेड दाखवत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस अवेटेड दाखवत असून सुद्धा काही शेतकऱ्यांच्या रकमा दाखवून सुद्धा त्यांच्या रकमापुढे पेमेंट मोड नल दाखवत आहे. त्यांना अद्यापही प्रश्न पडलेला आहे की आमच्या रकमा तर दाखवत आहे परंतु पेमेंट मोड वगैरे नल दाखवत आहे, मग आम्हाला पीक विमा मिळेल का नाही. मित्रांनो, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा नल दाखवण्याचं कारण म्हणजे कंपन्यांकडे राज्य शासनाचा हप्ता जमा झालेला नाही, निधी जमा झालेला नाही. त्या कारणास्तव तुमच्या रकमा पेमेंट मोड ॲक्टिवेट करून किंवा आधार बेस करून ते करणार काय, तुम्हाला रक्कमच त्यांच्याकडे नसेल अवेलेबल की टाकण्यासाठी, तर मग ते पेमेंट मोड आधार बेस किंवा पेमेंट मोड चेंज करून ते करणार काय होते. त्या कारणास्तव नल अमाऊंट दाखवत होतं किंवा नल पेमेंट मोड दाखवत होतं. आता जेव्हा राज्य शासनाचा दुसरा हप्ता पीक विमा कंपन्यांकडे वितरित होईल त्यानंतर तुमच्या UTR नंबर जनरेट होतील आणि UTR नंबर जनरेट झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यावर ज्या रकमा दाखवत आहे त्या रकमा वितरित होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, बरेच शेतकरी असे आहेत बुलढाणा जिल्ह्यातून, मोठ्या प्रमाणात आपले व्ह्यूअर्स आहेत, बुलढाणा जिल्ह्यातून कमेंट मोठ्या प्रमाणात येत आहेत की आम्हाला पीक विमा मिळेल का या टप्प्यात वगैरे. तर मी तेच सांगतोय की तुमचं जर जे आता बुलढाणा जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचं पाठीमागे आपल्याला स्टेटस वगैरे सेंड केलेले होते शेतकऱ्यांनी की त्यांना बुलढाणा जिल्ह्यातून पोस्ट हार्वेस्टच्या काही शेतकऱ्यांना रकमा दाखवल्या होत्या, काही शेतकऱ्यांना LBS सुद्धा रकमा दाखवलेल्या होत्या. तर आता परत एकदा ते स्टेटस वगैरे बदल होणं थांबवण्यात आलेलं होतं. परत एकदा आता त्यांचे आता 15 दिवसात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे सांगण्यात येतं की 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा, जे उर्वरित पीक विमा म्हणा किंवा 75% उर्वरित म्हणा किंवा पोस्ट हार्वेस्ट LBSचा पीक विमा म्हणा, तो पीक विमा 15 दिवसात जमा होणार आहे. परंतु मित्रांनो, अद्यापही कंपन्यांकडे हा निधी वितरित झालेला नाही. 15 दिवसात तर आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं की पॉसिबल तर नाही, कारण बरेच शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर असून सुद्धा पोस्ट हार्वेस्टमध्ये क्लेम मंजूर असून सुद्धा त्यांना जे रकमा आहेत ते त्यांच्या अद्यापही LBS झिरोजमध्येच आहेत किंवा त्यांच्या रकमा अद्यापही दाखवणं सुरू झालेलं नाही. तर असंच सांगतो मित्रांनो. आता परभणी जिल्ह्याचं पहिला टॉपिक